भज मन श्री राधे। गोपाल कृष्ण भगवान की। आता एक गोष्ट सांगतो तेवढी ऐका मग तुम्हाला मजा येईल। आता जेवढे उठून उभा राहून थोडासा कानन घेतला ना त्यांच्या पायाला ज्या मुंग्या आलत्या ते मोकळे झाले आणि बाकीचे अजून तसेच अशा। याची आयडिया असते ते तुम्हाला कळत नाही ते। चला दुसऱ्या स्कंदाला सुरू करतोय। स्कंद छोटा आहे फक्त लक्ष देऊ नका प्लीज लक्ष द्या। सर्वत्र ईश्वराचं दर्शन ज्याला होतं त्याचं नाव सद्गुरू आहे। लक्ष द्या लक्ष द्या। पहिला स्कंद अधिकार लीला आहे आणि दुसऱ्या स्कंदामध्ये ज्ञान लीलेचं वर्णन आहे। अध्यक्ष आहे ज्ञान लीला ऐका। परीक्षिती राजाकडे 5 शुद्धी होत्या। पहिली शुद्धी मातृशुद्धी म्हणा इथलं खालचं सांग। दुसरी शुद्धी पितृशुद्धी म्हणा अन्नशुद्धी द्रव्यशुद्धी आणि आत्मशुद्धी। मातृशुद्धी पितृशुद्धी द्रव्यशुद्धी अन्नशुद्धी आत्मशुद्धी। जमलं? पहिली आई चांगली पाहिजे पवित्र पाहिजे वडील चांगले पाहिजेत पवित्र आचरणाचे पाहिजेत। तिसरी गोष्ट घरी येणारा पैसा जो आहे ना इकडं आहे का लुटलेला नाही पाहिजे द्रव्य शुद्ध पाहिजे। 3 पाहुणे सुरत वरून आले त्यांना जायचं आता सुरत गुजरात आहे। गुजरात वा अरे गुजरात शो आहे ना। ते म्हणले मी 40 वर्षापासून सुरतला आहे तसा मूळ खामगावचा आहे। मजा छे ना सारू छे। अरे गुजराती माणूस म्हणजे तिकडचा आहे मेरा देशवासियों। अरे वा वा म्हणतात काशीला मरण आलेलं चांगलं असतं। आयुष्य तर सुरत मध्ये गेले म्हणतात खूप आनंद आहे। वा रे वा मौज करो खुश रहो। मेवा मळे ना मळे मारे सेवा तमारी करवी छे मुक्ति मळे ना मळे मारे भक्ति तमारी करवी छे। चले एक मिनिट। कोणच्या शुद्धी मातृशुद्धी पितृशुद्धी द्रव्यशुद्धी अन्नशुद्धी आत्म। इकडे बघा आई चांगली पाहिजे वडील चांगले पाहिजेत येणारा पैसा चांगला पाहिजे जे खाताय ना तुम्ही ते हे नाही पाहिजे अन्न शुद्ध पाहिजे ठीक आहे आणि आत्मा शुद्ध पाहिजे। हे 5 गोष्टी जर असल्या ना तर गुरु तुम्हाला शोधित येतो। हे लक्षात गुरु तुम्हाला शोध। हा 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 परीक्षितीचा बघितलं परीक्षिती राजाच्या मस्तकावर हात ठेवला। हा 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 दुसऱ्यांदा फार बारकाई नाही लक्ष द्या सगळं। परीक्षिती राजानं पहिला प्रश्न विचारला मृत्यू समीप आल्याच्या नंतर माणसानं काय केलं पाहिजे। इकडे बघा आई गुरु शिष्याची भेट झाली। पहिला प्रश्न विचारलाय मृत्यू जवळ आल्यावर माणसानं काय केलं पाहिजे। जन्म मृत्यू जरा व्याधी
दुःख दोषानुदर्शनम. ममत्वाविषयीचे भाव काढून टाकले पाहिजे. प्रपंचात असलेली आसक्ती काढून टाकली पाहिजे मृत्यू जवळ आल्यावर. पण आपल्या अडचणाशी जसं माणूस म्हातार होईल. दरवाजा लावला का? लावला. मरा तुम्ही आता मरा. माणसं खराब आहेत आणि तू दिवसमान खराब आहे. तुझ्यामुळे झाले भाऊ. हे लक्षात घ्या. चलो पुढे चलू. याच्यामध्ये काही ठोकताळे सांगितले ते सांगू नये म्हणतात कथेमध्ये. माणसा डोक्याला ताण होतो तरी उगा ऐका आता मजा. अरुंधती नावाचा तारा दिसतो संध्याकाळी बरं का. तो जर डोळ्यानं दिसला नाही तर माणूस 1 वर्षाला मरतो. आता झालं संध्याकाळी बघत बसते ती. पण हे खोटं नाही याच्यात लिहिलेलं आहे. पण त्याच्या लय डोक्याला ताण घेऊ नका. जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलौना. अरे मृत्यू तर येणारा जाऊ. साथ देती नहीं वो किसी का. हे बाळा हे उठायचं नाही जायचं ना. गप बसायचं नाही तर बसायचं. साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी. ऐका ना भाऊ. अजून चांगलं सांगू का ठोक. असे कानात बोट घातले ना असे तर एक नाद ऐकू येतो बघा. असा गुई नाद ऐकू येतो असं. बघा ऐकू येतो. बघा ना काय अडचण नाही. बघा ऐकू येतो. हा असं गुई येतो बरं का. तो ऐकू नाही आला की 7 दिवसांनी मरतो बघा. आता वापस एकदा बघत येतो. पण ही वस्तुस्थिती आहे. अरे येऊ द्या त्याला. मृत्यूला काय भ्यायची गरज आहे. तो येणारच आणि तो इतकं चांगलं जगायचं. इतकं आपापल्या घरी जाताना माणसाला आनंद होतो का दुःख होतं सांगा बरं. बोला बरं. तुम्हाला आता इथून आता कथा सुटल्यावर घरी जायला माझ्या आनंद होतो का नाही. मग आता किती वर्ष झाली तिथून येऊ. मग चालायचं का आपल्या घरी. काही जण खाली बघत आहे. त्यांना वाटतं खाली बघितल्यावर मरण चुकन. खाली बघणार लवकर मरत. मग अरे मृत्यू आहे ना तो. चला ऐका. वाह वाह क्या बात. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. हर मौत जब तुझको आवाज देगी. मौत जब तुझको आवाज देगी. घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी. घर से बाहर निकलना बाद होगा सवेरा. देखना हो अगर दिन सुनेरा. होगा सवेरा. देखना हो अगर दिन सुनेरा. पाँव फूलों में रखने से पहले कांटों से गुजरना. साई बजा
ऐका, परीक्षित राजानं पहिला प्रश्न विचारला होता मृत्यू समीप आल्यावर. दुसरा प्रश्न विचारला सृष्टी कशी तयार केली. त्या शुकाचार्यजी वर्णन करतात, राजन नारदानं हाच प्रश्न ब्रह्मदेवाला विचारला होता. त्याची कथा ऐक. भगवंतानं 24 तत्व तयार केले. एकोहम बहुश्याम, त्याला एकट्याला कर्मणा म्हणून 24 तत्वाची उत्पत्ती केली. 7व्या अध्यायामध्ये दुसऱ्या स्कंदाच्या सृष्टीच्या उत्पत्तीचं वर्णन आहे. नीट ऐका पुढे. ब्रह्मदेवानं नाभी कमळावर बसून तप करायला सुरुवात केली होती आणि तपश्चर्या करून त्यांनी सृष्टीचं निर्माण केलं. दुसऱ्या स्कंदामध्ये 9व्या अध्यायात 32व्या श्लोकापासून 35व्या श्लोकापर्यंत जे 4 श्लोक आहेत ना, परत एकदा ऐका. दुसरा स्कंद 9वा अध्याय 32व्या श्लोकापासून 35व्या श्लोकापर्यंत जे 4 श्लोक आहेत त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. ते रोज 4 श्लोक जर वाचले तर भागवताचं पारायण रोज केल्याचं फळ मिळतं. बघा जमते का बघा. आता कुठलं जमायला हे सप्ताह संपलं. किती व्याप आहे होय अध्यक्ष साहेब. सप्ताह संपल्यावर कशाला कोण वाचित पोती पुन्हा वापस पुढच्या वर्षी. मायेच्या 2 शक्ती सांगितल्यात पुन्हा. आवरण शक्ती, विक्षेप शक्ती, स्वमोहिका, स्वजन मोहिका आणि विमुखजन मोहिका. माया सांगितली. आमचे पूज्यपाद डोंगरे महाराज काय म्हणायचे. आज डोंगरे महाराजांच्या भावाला सांगा असाच एक लाला होता त्यांच्याकडे. हा आणला नाही दीदीनं. तो लाला त्यांच्यासोबत जेवण करायचा. दादा डोंगरे महाराज सोबत कृष्ण जेवायचा आणि इतके साधे महाराज नव्हते. हातामध्ये असा देव असायचा, त्यालाच कथा सांगायची अशी खाली बघून बरं का. हो वर बघत सुद्धा नव्हतं. एकदा त्यांच्या कथेत इंदिरा गांधी आल्या आणि पुन्हा गेल्यावर लोकांना सांगावं लागलं त्यांना इंदिरा गांधी आल्या. वरी सुद्धा बघत नव्हते, त्यालाच कथा सांगा. आणि फार पेटी नाही, तबला नाही, महाराज काय असेल ते बघा ना. हरे राम 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 हरे हरे. इतकं साधं भजन होतं महाराज त्यांचं, एकदम गोड. हरे कृष्ण हरे हरे. त्यांना कोणी विचारायचं ना बाबा. हरे कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. किती गोड वाटतं बघा. डोंगरे बाप्पाला कोणी विचारायचं ना की तुमच्या गावात आल्यावर तुमचा पत्ता कसा ओळखाय, ते म्हणायचे जिस घर में ये धुन चालू है ना, समजलं ना वो बापा का घर है. दिवस रात्र भजन मारा. वा वा. ऐका ना पुढे ऐका. त्याच्यानंतर 10 लक्षणं सांगितली भागवतामध्ये. सर्ग विसर्ग स्थान पोषण मन्वंतर ईशानु कथा कृती निरोध मुक्ती आणि आश्रय. हे भागवताचे 10 लक्षणं सांगून हा स्कंद या ठिकाणी विराम दिला जातो. तिसऱ्या स्कंदाला मी प्रारंभ करतोय. अत्यंत लक्ष देऊन कथा ऐकायच्या. अत्यंत थोडस शांततेनं ऐका. जितक्या लांब जाता येते तितक्या लांब जाऊ. असं काय आग्रह आहे का इथवर गेलं पाहिजे मग. अरे महाराजाची मर्जी चालते इथं, समाधान महाराजाची नाही. गजानन महाराज आपला काय संबंध आहे. बसू दिलं बोलू दिलं याला सुद्धा 24 वर्ष लागले. वेड होतं त्यांचं, ते सिद्ध व्हायला इतके दिवस लागले. इरादे लाख बनते बनके तुट जाते. साबळे बाबा आहेत ना, साबळे बाबा, ते मला म्हणायचे अरे विहिरीवर एकदा कार्यक्रम करावा तुम्ही. मला काही यायला जमलं नाही. आता मी आलो ते नाही. काळ आहे राजा. ओतूरला भेटायचे ते आम्हाला. ओतूरला कल्याणकडे तिकडे गायला कीर्तनाला यायचे, तिथे भेटी व्हायची. चले तिसरा स्कंद सुरू करतोय. प्रश्न लक्ष द्या. परीक्षित राजाचा प्रश्न आहे बर का माय सर. परीक्षित राजाचा प्रश्न आहे. आत्मा चेतन आहे, शरीर जड आहे, तर कुणाची सत्ता कुणावर चालायला पाहिजे सांगा. चेतनाची जडावर चालायला बरोबर. ए भाऊ इकडे बघा दादा. भिंतीनं ज्ञानेश्वराला चालवलं का ज्ञानेश्वराने भिंत चालवली. म्हणजे कुणाची सत्ता कुणावर. ऐका ना ऐका ना.
शुकाचार्यजी सांगतात, राजन हाच प्रश्न विदुरजींनी मैत्रेयीजींना विचारला होता, त्याचं उत्तर मैत्रेयीजींनी विदुरजींना दिलं होतं. परीक्षित राजा लगेच काय म्हणतात, अग्रवालजी परीक्षित राजा म्हणतात, गुरुजी अजून आपल्याला 6 दिवस बोलायचे, गडबडीत सांगू नका. हा विदुर कोण होता तेवढं सांगा, हे मैत्रेयी कोण होते ते सांगा. आणि मग सांगण्याचा आनंद वाढला. ऐका ना, पूज्यपाद शुकाचार्यजी वर्णन करतात, राजन विदुर त्याला म्हणतात ज्याच्या घरी देव आमंत्रणाशिवाय आला होता. हाय हाय, मारे संत पावना आया, हे मारे संत पावना, मारे संत पावना आया. हे आमच्या मारवाडी समाजातलं भजन आहे की माझ्या घरी संत पाहुणे आले, आणि आपल्याकडे बी पत्रकार पाहुणे आले लगेच. आज त्यांना उशीर झाला यार. एक तर माझी अडचण अशी आहे, मला ओळख होऊ नये, ओळख झाल्यावर मग सुटत नाही माणूस. ऐका ना, आई आई हे विदुर कोण आहेत सांगा ना. त्याचं वर्णन सांगताना अध्यक्ष साहेब, तुम्ही जेवढे जण तिथं आलते ना त्या त्रिवेणेश्वरला, मी यांच्याकडे बघायचो, मला असं वाटायचं इतकी वयस्कर माणसं, किती लांबचा प्रवास केलाय. काही नाही, हेतू एकच होता की आमच्या परिसरातल्या लोकांना समाधान महाराज ऐकायला मिळाला पाहिजे. अरे एवढ्या रात्री आलते ते, बरं परत त्यांना वापस यायला मी म्हणलं आराम करा, मुक्काम करा. म्हणले होते देवगडला झोपतो, मग त्यांनाच माहिती काय केलं. देवगडला होते. ऐका ना आई आई, लाक्षाग्रहामध्ये एकदा पांडवाला जाळण्याचा प्रयत्न झाला. पांडव वाचून निघाले, पण ही घटना विदुराला आवडली नाही. विदुरानं दुर्योधनाला काही गोष्टी जाऊन सांगितल्या, ताई त्याला विदुर नीती म्हणतात. त्याला काय म्हणतात? पण चांगल्या माणसानं वाईट माणसाला समजून सांगायच्या भानगडीत पडू नये. विदुरानं सांगितल्याच्या नंतर दुर्योधन त्याला काय म्हणला, तुझ्यासारख्या दासीच्या मुलांना आम्हाला समजून सांगायची गरज नाही. डोळे डबडबले. वाकडं बोलल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर विदुरजी घरी आले. इथे बसलेले जेवढे पुरुष मंडळी, बाबा म्हातारपणी एखाद्यानं जर त्रास दिला अग्रवालजी, तर सगळ्यात अगोदर आपण कोणाला सांगतो? बायकोला. दुसऱ्याला सांगायचं काय? पोरं ऐकत नाही, सांगून उपयोग होत नाही. सुनो भाऊ, दादा ऐक रे. बायकोला जाऊन बसले तर बायकोनं असं बघितलं, आता गरीबाची बायको ते. बायको काय म्हणते, आज थोडे उदास दिसता तुम्ही. तेव्हा म्हणला नाही तसं काही नाही, एकदा सांगा ना काय झालं. सर त्यांचे डोळे डबडबले. ते काय म्हणतात माहित आहे, दुर्योधन मला लई बोलला ग. पत्रकारजी बायको म्हणते काय म्हणला. त्यांनी सगळ्या घटना सांगितल्यावर बायकोनं हात जोडले, काय म्हणली माहित आहे, भगवंताची अशी इच्छा दिसते की आपण, भगवंताची अशी इच्छा दिसते की आपण त्याच्यासोबत राहू नये. मग कुठं राहायचं? आपण वनवासाला जाऊ, पण इथं नको राहायचं. बायकोच्या पाठीवरून हात फिरवला. जायचं सर. 12 वर्ष अध्यक्ष साहेब, 12 वर्ष वनवास केला. आणि 12 वर्षाच्या नंतर एक आवाज दाराच्या समोरून चालला होता. विदुरजी बाहेर होते बसलेले. नंद नंद आनंद घन, गोपपति गोपीपति रास रासेश्वर, द्वारिकाधीश हस्तिनापुर में शिष्टाई करने के लिए पधारने वाले हैं. वाह, आवाज ऐकला कोणी कोणी बोला ना. मैं विदुराने
जसं दुःख बायकोला सांगतो ना तसा आनंद कोणाला सांगायचा पळत गेले घरात अगं आता ऐकलं तू बायको म्हणली ऐकलं ना बायको त्यांच्या मनात किती प्रेम आहे ती बघत होती बरं का भाऊ हे भाऊ ऐका रे पत्रकार साहेब बायको काय म्हणते ऐकला ना मी आवाज देव येणार आहे विदुरजी म्हणले तुला काय वाटतंय ते म्हणले मला वाटायचं सोडा तुम्हाला एवढा त्याचा पुळका आहे ओळखीतो का तुम्हाला काय म्हणली ती ते काय म्हणले विदुर काका ओळखत नाहीत मला नुसते मला काका म्हणतात तो देव मला काका म्हणतो ग आणि नवऱ्याच्या डोळ्याला खळखळ बायको शेजारी सरकली हाताला हात धरला तुमची काय इच्छा आहे माझी इच्छा आहे की त्याला एकदा डोळे भरून समोर बघू वारकरी जसे परेशान होते तुम्ही बी परेशान असताल ना कोरोनाच्या काळात मंदिर उघडं नव्हतं महाराजांचं वाटायचं ना 2 वर्ष कधी ना कधी तरी बघू ऐका पुढे आई ऐका मरमर करून सांगतो काळजात उतरून घ्या बायको म्हणते बघायला कुठं जायचं आपल्या घरापाशी जाऊ हस्तिनापूरला दारात बसू त्याला बघू आणि परत वनवासाला येऊ दोघं नवरा बायको घरी येतात दाराच्या समोर बसतात ऐका रे राजा अक्ल वालों को थोड़ी नादानी दो भूखे को रोटी और प्यासे को पानी दो आई ए माय ती शेजारच्या घरी गेली आणि काय म्हणते माहित आहे आमच्या घरी देव येणार आहे 2 केळी देतात जर त्यांनी नाही खाल्ल्या तर तुम्हाला परत आणून देऊ आम्ही नाही खाणार अरे किती साधूची गरिबी असेल महाराज दाराच्या समोर बसले 2 जण आई ऐका आणि डोळे डबडबलेले रथाचा आवाज आला विदुर काका काय म्हणतात हे माय ऐकता विदुर काका म्हणतात सुलभा डोळे असे धर ती म्हणली काओ त्याला बघितलं ना की डोळ्याला पाणी येतं आणि मग डोळे बंद होतात आणि दर्शनाची संधी निघून जाते ग दोघं समोर असे बघतात पापणी पडत नाही अशी रस्त्याला ऐकता ताई अशी एक वस्तू हातात घेतली देवानं आणि हटकून रथात टाकली अशी खाली बर का बघताय ना तुम्ही आता वस्तू उचलण्यासाठी देव खाली वाकला आणि असं तिरप्या नजरेनं विदुर काकाकडे बघितलं काकाने अशा हात जोडले हरी तू प्यार का सागर है तेरी एक बूंद के प्यासे हम तू प्यार का सागर सुलभ अशी बघते ऐकता माय बाप ऐकता हे राजा ऐका हो असं एकदा वळून बघितलं सुलभेनं आई विदुर काका म्हणले
तुला काय वाटतं ग? त्यानं आपल्याकडे बघून हसला, म्हणजे तुझा काय अर्थ आहे? ती काय म्हणली, मला फक्त इतकंच वाटतंय की ते हसून असं म्हणले की जेवायची तयारी करा, मी जेवायला येतो. सुलभा काय म्हणते, त्यांना जेवायला बोलवा ना आपल्या घरी. अग यशोदा त्यांच्या तोंडाची चव बदलू नये म्हणून त्याला लोण्याशिवाय दुसरं काहीच देत नव्हती. आपण त्याला भाजीची पानं खाऊ घाला. आई ऐकता माय, दादा ऐका. सुलभेनं असे हात जोडले काय म्हणते, पुढच्या जन्मी मी तुमच्या सोबत लग्न नाही करणार. का रे? मी आयुष्यभर तुमच्या सोबत उपाशी राहायला तयार आहे, पण घरी एखादा साधू संत महात्मा थोर पुरुष जर आला तर त्याला खाऊ घालाय पुरतं तरी अन्न असावं आपल्याकडे. मालिक इतना दीजिए जामे घर चल जाए, मैं भी भूखा ना रहूं और साधु ना भूखा जाए. डोळे डबडब. आई ऐकता ना माय? हा ते खाली उतरलं देवाला काय म्हणे, स्वयंपाक चांगला केलाय तेवढं जेवून जात. भावाभावाचे भांडणे जाऊ द्या, तुम्ही लई लक्ष घालू नका, तुम्ही जेवण करून. देव काय म्हणले ऐकता का साहेब? देव म्हणले जो मेरी नहीं सुनते मैं उनके घर खाना नहीं खाता. काय म्हणले ते? मेरी नहीं सुनते उनके घर में खाना नहीं खाता. द्रोणाचार्य उठले, कृपाचार्य उठले, प्रभु हमारे घर चलो. भाऊ तो काय म्हणतो, जो मेरी नहीं सुनते उनकी जो सुनते मैं उनके घर भी खाना नहीं खाता. आता कुठं जायचं ऐका ना, माझ्या मागे म्हणा, सबसे ऊंची प्रेम सगाई. ना दुर्योधन का मेवा त्याग्यो, हर साग विदुर घर पाई. सबसे ऊंचे प्रेम निघाला जगाचा बाप, अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक, भक्त वत्सल करुणावरून आले, गोपपती गोपीपती रास रासेश्वर, विदुराचं घर शोधत चालला. हे दुर्योधन का मेवा त्याग्यो, हे साग विदुर घर पाइए. सबसे जगाचा बाप आलाय.
माहिती ते प्रमाण दे. उद्धव जी चलो विदुरा घर जा, शबरी के वे सुदाम जी के चावल, रुचि रुचि भोग लगा, चलो विदुरा घर जा. उद्धव जी चलो विदुरा घर जाए, उद्धव जी चलो विदुरा. तुमच्या भाषेत सांगतो इकडे बघा. लहानपण सगळ्यांना आठवतं ना तुमचं तुमचं. आमची म्हणजे आपले आई वडील बाहेर गावाला गेले आणि त्यांना यायला उशीर झाला. आई बरोबर आहे बाय. मग बहीण भाऊ आपण घरात आहेत, मग शेजारच्या काकून चटणी चपाती दिली, मग ती आपण खाल्ली बरोबर. आम्ही दाराची कडी लावली आणि आता वाट बघतोय आपण कुणाची, बोला ना, आई बाबाची. आणि मग मनातल्या मनात ते दोघं बहीण भाऊ भांडतात तिथं की जर आई आली तर दरवाजा मी उघडणार. कशामुळं? सकाळपासून आईला बघितलं नाही. आता हे दोघं भांडतायत, ते आला तर मी उघडणार. विदुरजी म्हणले अगं येईल का नाही हाच प्रश्न आहे. ती म्हणली तुम्ही नाही, तुम्हाला नाही माहित आहे, मला माहित आहे, मला माहित आहे. म्हणता का म्हणता, थोडस म्हणता मोकळं होता म्हणा. मुझे पूरा है विश्वास ठाकुर आएंगे. अरे आएगा 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 आएगा, मुझे पूरा है विश्वास ठाकुर आएगा. मुझे पूरा है विश्वास. दोघांच्या दोघा हैराण आहेत घरात. दोघं बसलेले होते ना, ती उठली ती खटकन. कोण? बोला ना. सुलभा अशी उठली दरवाजाकडे दोघं गेले पळत. असा दरवाजा उघडला, समोर कोण? सजा दो घर को गुलशन जा मेरे दरगार. आता तर कोणी बी आलं तर गाणं लावतात. भामटे कुणाला भी सरकार म्हणत जाऊ नका. सरकार तो सिर्फ बाकी बिहारी लाल है. सरकार तो सिर्फ समर्थ गजानन महाराज है. महाराज कोणी भी आलं तर लगे मेरी असं सुंदर. आई बघा ना समोर. हेरी सखी मंगल गावरी धरती अंबारी सजावरी. आज उतरेगी पी सवारी लक्ष्मी नजर उतारी जो आज हम
कुठं आलो आपण? दरवाजा उघडलाय. बरं ऐकता ना तुम्ही का जाऊ घरी मी? काही जण कथा ऐकते बरं का, आणि काही जण कथा बघते. तर मजेशीर आहे. इथं बसल्यावर फार अनुभव येतात वेगवेगळे. ऐका ना, दरवाजा उघडला. आई पहिला शब्द, पहिला काका मुझे भूक लगी. अरे 56 भोगावर लात मारून आला होता आणि इथं म्हणतो मुझे भूक लगी. सुलभा काय म्हणते विदुर काकाकडे बघून? म्हणले होते की नाही तुम्हाला? बायका कायम अशात म्हणते तुम्हाला अक्कल नाही. हे म्हणली म्हणले होते का नाही जेवायला येणार म्हणजे आला. पळत गेलं ते स्वयंपाकघरात. देव ऐका नाही, ते भाजीचं बघून उतरला हाताना, ते चटका बसला त्याला. ती म्हणली मी वाढते ना, बसा ना. त्याला बसवलं समोर, अशी पातळवळी लावली, केळीचं पान. आणि आता ती भाजी पातळ आहे ना माय, गरिबीचं लई खतरनाक असत. ते काय मम्मी आणि पप्पा दोघाच्याच गप्पा, का काजू टाकू का बदाम करू? ती भाजी पातळ होती बरं का भावी. हो, अशा हात जोडले राहते. मी काल निसतं म्हणजे काय झालं, इथं मी तिथं जिथं मला राहायला ठेवले नाही, संत निवास काहीतरी आहे, त्याची चावीच कुणाकडे सोबत गेली. कोणाच तरी सोबत गेली. हे लोक इतके बेजार झाले. मी काय म्हणायचं, अरे चावी कुठं आहे ती? अरे ती गेली ना त्याच्यासोबत, त्याच्या खिशात गेली ना ते. म्हणलं ते कुठे गावी पोहोचला? आपल्या अंगणात बसूनच चहा पाणी पिलं मी. पण खूप पळाले हे भाऊ आहेत ना, तिथून पळत आले इथं ये, त्याला फोन कर, त्याला फोन कर. मग एक जणांना तर ते कोण होता काल आरती म्हणणार, त्यानं तर गजच आणला. म्हणला कुलूप तोडून टाकू. म्हणलं तोडातोडी करू नका ना राजा, आपण जोडाजोडी करणारे माणसं. खूपच आनंद आला मला. खूप आनंद, काय काय गोष्टी आनंदाच्या. याचा अर्थ असा नाही की ते कामामध्ये दक्ष नाही. तुम्ही चुकीचा अर्थ काढला. लगेच लोक तुला कळत नव्हता का? दाब टाकणारेच लय झाले हो जागीरदार. अरे चुकून गेली असेल ना त्याच्या खिशात, सेवा करणार सेवाच करतात. हो आई ऐक ना, ते ताट भाऊ विदुरजी असे हात जोडून उभे काय म्हणतात माहित आहे? विदुराच्या पातळ कन्या, जेवी माय बाप धन्या, तुम्हा योग्य नाही देवा, गोड करोनिया जेवा. तुमच्या लायकीचं जेवण नाही पण जेवा. कन्या होत्या माय, असं पातळ टाकलं ना ते खाली चाललं म्हणून देवाने असे दोन्ही हात आडवेला. आणि आता हात तर गुतले, मग खायचं कसं? तोंडाने खाल्लं महाराज, जनावर जसं खातं ना. पण खाल्लं. आणि सगळं खाणं झाल्याच्या नंतर काकाच्या पाठीवर हात ठेवला. काका बरं आहे ना सगळं? हो. काय पाहिजे का? काय नाही पाहिजे. अरे पाहिजे म्हणणारा देवा. देवळात जाऊन माणसं दुकानात गेल्यासारखी वागतात, 4 आठाने टाकून काहीतरी मागतात. आता इथे या विहिरीला नवस करतात लोक. पोरग इंजिनियर झाल्यावर तुला 5 नारळ चढवीन. इंजिनियरची पगार किती, नारळाची किंमत किती, सौदा नीट कर ना. थोबाड तोंड्या. अरे तुला कळत आणि त्याला कळत नाही का ते? अरे तो देव आहे, तो फक्त दाखवतो, कळत नाही. म्हणजे मला कळत नाही असं फक्त दाखवतो तो, त्याला सगळं कळतं मला. खरी गोष्ट. वा वा, चला जाऊ पुढे आपण. आता ते जेवण झालं, आणि जेवण झाल्याच्या नंतर म्हणले आता पुढे चला. परत वनवासाला गेले. पण जाताना बद्रिकाश्रम मध्ये फिरत असताना त्यांची भेट झाली उद्धवासोबत. कोणासोबत म्हणतो हिंदीतला ऐका. ओ 4 मिले 64 किले. 1 2 3.
4 मिले 64 खिले 20 रहे कर जो हरिजन से हरिजन मिले तो 20 से 7 करोड़ रे भाई 20 से 7 करोड़। चार मिले 64 मिले मराठी सांगतो काही जणाला हिंदी कळत नाही ना मग ते असे बघत आहे आई इकडे बघ माय खूप दिवसानं तुमची मैत्रीण तुम्हाला भेटली दादा इकडे बघा तुमचा मित्र तुम्हाला खूप दिवसानं भेटला तर आपले 2 डोळे त्याचे 2 किती झाले 4 मिले तुमचे 32 दात आणि मैत्रिणीचे 32 किती झाले 64 खिले का असं लय दिवसांनी भेटल्यावर असं बघा हसतो आपण एकमेकांना 4 मिले 64 खिले आपल्या हाताचे 10 बोट आणि त्याच्या हाताचे किती 20 रहे कर जोड़ हरिजन से हरिजन मिले आपल्या अंगावरचे 3.5 कोटी त्याच्या अंगावरचे 3.5 कोटी असे रोम उभे राहतात 20 से 7 करोड़ रे भाई 20 से 7 4 मिले 64 की अरे सही पकड़े हैं लक्षात आलं उद्धवाची भेट झाली उद्धव काय म्हणतात ए आई ए माय ऐका तुमच्या पाया पडतो सगळ्या वहिनी ऐका दादा अत्यंत महत्वाचं एकच वाक्य ऐका उद्धवाला विदुराने विचारलं देव कसे आहे ते म्हणले देव निजधामाला गेले अरे बा शेवटला काय म्हणले वाक्य आहे का अध्यक्ष साहेब ते काय म्हणले माहिती आहे शेवटला फक्त एकच वाक्य बोलले की मी जगातल्या सगळ्याला सगळं वापस दिलं कुणाचंच कर्ज माझ्यावर नाही फक्त विदुराची भाजी माझ्या डोक्यावर कर्ज आहे मी त्याला काही देऊ शकलो नाही तर माझी विनंती आहे तू जेव्हा त्याला भेटशील तर तेव्हा त्याला सांग की मैत्रेयीजींच्या आश्रमामध्ये श्रीमद भागवत ग्रंथामध्ये मी तेज रूपानं वास करतोय तिथं जा आणि एकदा भागवत श्रवण कर म्हणजे तुला आनंदाची माझी प्राप्ती होईल हाय हाय आणि मग विदुरजी मैत्रीच्या आश्रमात गेले आणि मग तिथं पहिला प्रश्न विचारला आत्मा चेतन आहे शरीर जड आहे कुणाची सत्ता कुणा आलो का वापस तिथं आलो अरे बोला ना हा तिथंच यावं लागते वापस मग त्याचं वर्णन सांगताना मैत्रेयी सांगतात सृष्टीची उत्पत्ती झाली पहिल्यांदा ब्रह्मदेवानं कामदेवाची उत्पत्ती केली त्यानं स्वतःच्या मुला म्हणजे वडिलाला मोहित केलं लक्ष द्या सगळ्या सर्वप्रथम त्यांनी स्वतःच्या वडिलाला मोहित केलं त्याने 2 मुलं जन्माला घातली एक स्वयंभुव मनू आणि दुसरी शतरूपा राणी म्हणा स्वयंभुव मनू आणि शतरूपा राणी हा 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 त्यावेळी पृथ्वी रसातळाला गेलेली होती रसातळाला गेलेल्या पृथ्वीला स्वतःच्या नाकावर ज्यांनी वर आणलं त्याला वराह भगवान म्हणतात परीक्षित राजा काय म्हणले ओ इकडं तुम्ही काहीच म्हणत नाही परीक्षित राजा काय म्हणले अध्यक्ष ते म्हणले आता हे वराह कोण आहे थोडं मोकळं करून सांगा उघड डोक्याला ताण देऊ नका आणि ते नेमकं काय घोटाळा झाला होता पाहत राहा 24 तास ऐकता ऐका परीक्षित राजा त्याचं वर्णन करताना सांगतात दीती आणि कश्यप नावाची जोडी आहे इकडे लक्ष द्या सगळ्या वहिनी ऐका सगळ्या दादा ए भाऊ इकडे ऐका काय नाव म्हणलो दीती
आणि कश्यप. आज तर माझी मजा अशी झाली, कोणी ऐकू ना ऐकू, ह्यो आई पुढे बसला, तिकडे नाही ह्यो. तू मुझे सुना, जोरात आहे राजा. ऐका ऐका ऐका, एक मिनिट ऐका. बारीक सूत्र सांगायला ऐका, हे जरा थोडस खोल ऐका. मी जिथं मर्म केलेलं असतं ना तिथं तुम्ही लक्ष देऊन ऐका. दिती आणि कश्यप नावाचे नवरा बायको आहेत. संध्याकाळच्या वेळेला दितीला चुकीची वासना डोक्यात आली. असं नाही, कश्यप ऋषींना आली. कश्यप ऋषींनी सांगितलं, मी फक्त चेक करायला काय पोझिशन आहे. तुम्ही इतके दिवस कथा ऐकून तुमचा काय मेळ बसत. ऐका, विकृती दितीच्याच डोक्यात आली होती, कश्यपांच्या नाही. पण दितीला त्यांनी सांगितलं, हे बघ, ज्या त्या वेळेला गोष्टी केलेल्या बऱ्या असतात. ही वेळ उपासना करायची आहे, वासना भोगायची नाही. पण ती म्हणली माझा नाईलाज झालाय. ऐकता नीट ऐका, संध्याकाळची जी वेळ असते ना ती सगळ्यात खतरनाक वेळ आहे, लक्षात ठेवा. कशामुळे सांगू, ऐकता. सूर्य मावळलेला असतो आणि चंद्र उगवलेला नसतो. म्हणा, सूर्य मावळलेला असतो आणि चंद्र. बरं, तुम्ही महिला मंडळी, तुम्ही पुरुष मंडळी, हातपाय धुवा वाटतात कधी, असं फ्रेश व्हावं वाटतं कधी, बोला ना. संध्याकाळी का बरं, रोग पडला तुमच्यावर. पण संध्याकाळी फ्रेश व्हावं वाटतं, कारण त्याचं एकच कारण आहे, सूर्य मावळलाय म्हणजे बुद्धीचं तेज संपलंय आणि चंद्र उगवला नाही म्हणजे मनाला अजून तेज आलं. तर एवढ्याच 2 कालावधीमध्ये त्याचं नाव संधी काळ आहे. आणि त्या संधी काळातच विकारण वासना तुमच्या डोक्यात घुसतात. म्हणून लहानपणी आमची आई, तुमची आई काय करायची, तुळशीला दिवा लावायची आणि त्याच्या शेजारी बसून काय म्हणायला लावायची, कारण तेवढाच काळ तेज नसतं पृथ्वीवर आणि तेवढ्याच काळात विकार घुसतात डोक्यात. मग त्यावेळेला सांगितलं ना, मन मंदिरा, मन मंदिरा तेजाने, मन मंदिरा ओ जय मन मंदिरा तेजा ते उजळ. बरोबर जमलं. पण दिती ऐकत नाही. मग त्यावेळेला केलेल्या कर्माचा परिणाम तिच्या गर्भामध्ये 2 राक्षस जन्माला आले. बरोबर, चुकीच्या आवेळी केलेल्या कृत्याचा परिणाम राक्षस जन्माला आली. ऐका ना आई, त्या 2 राक्षसाचं नाव आहे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. म्हणा, हा, एक हिरण्याक्ष आहे आणि दुसरा हिरण्यकश्यप आहे. हिरण्याक्ष नावाचा राक्षस संग्रह वृत्तीचा आहे आणि हिरण्यकश्यप नावाचा राक्षस भोग वृत्तीचा आहे. मग संग्रहाची वृत्ती असल्यामुळं त्याला सांगितलं की पृथ्वी रसातळाला गेली आहे, तू आण. तर ते आणायला गेल्याच्या नंतर ज्या वेळेला संघर्ष घ्यायचा आहे, ज्या वेळेला त्याच्यासोबत भांडणं करायचे, युद्ध करायचे, त्यावेळेला भगवंताने वराहाचा अवतार घेतला आणि हिरण्याक्षासोबत संग्रह करत, हिरण्याक्षासोबत युद्ध करत भगवान वराहाने हिरण्याक्षाला मारून टाकलं. एकदा जय जयकार बोलिए वराह भगवान की. त्याच्यानंतर श्रीमद भागवत कथेमध्ये उत्तर मीमांसा येते. आता या उत्तर मीमांसेमध्ये
कपिल मुनीचा अवतार सांगितला. इकडे लक्ष द्या सगळे. हो, आज महिलांची जागा जवळजवळ भरली. माणसांना थोडे कामच लय असतात. ह्याचा काटा काढ, त्याचा काटा काढ. बायका पुण्य करते आणि माणसं जिरवते घरी जाऊन. ऐका ना, ऐका ना. ऐका ऐका. स्वयंभू म्हणू शतरूपा राणी, इकडे लक्ष द्या. त्यांना 2 मुलं होती, एक प्रियव्रत राजा, दुसरा उत्तानपाद. 3 कन्या होत्या, आकुती, देवाहुती आणि प्रसूती. कर्दम नावाचा राजा, इकडे बघा. कर्दम नावाची एक ऋषी आहे. काय नाव त्यांचं? कर्दम. कर्दम शब्दाचा अर्थ आहे इंद्रियांचं दमन करणारे. काय नाव त्यांचं? कर्दम. देव प्रसन्न झाले, म्हणले काय पाहिजे? तर म्हणलं काहीच नाही, लग्न करायची इच्छा. कारण तेवढ्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल तरी करून घेतो. देव म्हणले करून घ्या. म्हणलं मुलगी कुठं बघू? ते म्हणले काहीच अडचण नाही, मुलगी मी घरी पाठवतो. ते काय आपल्यासारखं होतं का? होय, शेजाऱ्याला घ्या पोरगी बघायला जा. मला कमाल वाटते लोकांची. बाजूच्यालाच नाही देत, चला आम्हाला पोरगी बघायची. सून कोणाला करायची? तुम्हाला का त्या शेजारच्याला? आणि त्याला विचार तुला आवडली का? पोरग सुद्धा म्हणते तुला आवडली का? भामटेपणा काय अजिबात कळत नाही. ऐका ना, कर्दम ऋषी बसलेले स्वयंभू म्हणून स्वतःच्या मुलीला घेऊन त्यांच्या आश्रमात आले. तिचं नाव देवाहुती. काय नाव? बोला. देवाहुती म्हणा. देवाला आवाहन करणारी होती ती. तिचं नाव होतं देवाहुती. हा, आता पोरगी बघायला आले ना, 3 आसनं टाकले होते भाऊ. भाऊ 3 आसनं टाकले. आता सारखं नव्हतं, लय प्रश्न विचारतात. आता पोरीला स्वयंपाक येतो का? एकदम 50 माणसं आले तर जेव घालीन का? तुला धाबा टाकायचा आहे का घर चालवायचं? काही प्रश्न विचार का मूर्खासारखे? नाही, मुलीची उंची काय? तुझी उंची कळाली आम्हाला, तू काय आहेस? मूर्खासारखं. अहो एका गावात काय झालं भाऊ, अध्यक्ष साहेब, पोरगी बघायला गेले. त्या बघणाऱ्याने विचारलं, बाळा तुला रामायण येतं? ते म्हणली हो. त्याची चौपाई म्हणते? तिने मानली फार गोड. रघुकुल रीति सदा चली आई, प्राण जाए पर. काय रामायण आहे महाराज? राम मंगली भवानी हम मंगली हारी, द्रव सुदशरथ अजिर बिहारी. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय रघुकुल रीति सदा चली आई, प्राण जाए परी बचन न जाए. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम. काय सांगत होतो गेलं माझ्या लक्षात. पोरगी बघायला आलते ना? हा, तिला विचारलं रामायण तर चौपाई म्हणून दाखील. आता त्या पोराकडचे म्हणले महाभारतातलं काय येतं का? पोरीचे वडील म्हणले रामायण आमच्या घरी, महाभारत तुमच्या घरी. श्री महाभारत कथा है पुरुषार्थ की, पार्थ की, परमार्थ की, सारथी जिसके बने श्री कृष्ण अर्जुन पार्थ की. महाभारत
वातावरण होतं. टीव्ही लई जणांकडे नसायचे, लोक बघू देत नसायचे. दलिंदर चले ऐका. आसन टाकले होते ना, इथं आलतो ना, बोला ना प्लीज. हा, आसन 3 टाकले होते. मनातल्या मनात ठरवलं होतं पोरगी जर येऊन आसनावर बसली तर लग्न करायचं. कारण जुन्या काळामध्ये नवऱ्याच्या समोर आसनावर बसणं पाप होतं. जुन्या काळात नाही, तुम्हाला नाही म्हणतो, तुम्ही बसा. गुडघे दुखते, यांचे गुडघे दुखते, त्याला बसू. अरे यजमान आहे, तुम्हाला काय म्हणून माझं कसं जमा. पण जुन्या काळात होतं भाऊ. ए माय भाऊ, सत्ययुगामध्ये विष्णू परमात्म्याचे पाय लक्ष्मी दाबीत होते. हे कलियुग आहे. मी काहीच म्हणलो नाही, तुम्हाला कळाल्याबद्दल धन्यवाद. आता विष्णू दाबीत. तुला डॉक्टरांनी रेस्ट करायचा सांगितलं, कर कर. तू एवढ्यासाठी जन्म घेतला, याच्यासाठी केला होता. आई ऐका ना, आई फार मर्मापर्यंत आलो. आता मुलगी आली, पोरगी किती पॉवरफुल असेल बघा. ती आली, स्वतःचा हा उजवा तळ हात आसनावर ठेवला आणि खाली बसली. हा, एका मिनिटात कर्दम ऋषी म्हणले मला मुलगी पसंत आहे, लग्न करायचं. कारण त्याच्यावर बसली असती तर पाप झालं असतं, नसली बसली तर अवाज्ञा झाली असती. पण ती इतकी हुशार होती, आसनावर हात ठेवला आणि स्वतः खाली बसली. मला मुलगी पसंत आहे, ठीक. पण माझी एक अट आहे. काय? लग्न झाल्याच्या नंतर मी 12 वर्ष ब्रह्मचर्याचं पालन करणार. आणि त्याच्यानंतर एक मुलगा झाला की मी परत एकदा वनवासाला, संन्यासाला जाणार. पोरीला बाजूला घेतलं, वडिलांनी विचारलं, असा त्याचा हट्ट आहे, तुझं काय मत? ते म्हणले मला असलाच नवरा पाहिजे होता. सेम फायनल. हे जुना काळ आहे राजा, हे माय, हे जुना काळ आहे. हा, आता तर जमूस तर मोबाईल भेट. काय करती? तुझा काटा काढतीन. काय करते? बिल भरू व्याजार आहे. गुजराती भाषेमध्ये तर लय जोरात असतं महाराज. फोन भेट दिला ना, इकडून नवरा म्हणतो तू मारी छे, तू मारी छे. आणि हे काय म्हणते? तमे मारा छो, तमे मारा छो, तमे मारा छो आणि तू मारी छे. हे लग्न होऊस तरच असतं. लग्न झाल्यावर तमे आणि तू निघून जातं, मारा मारी छे. आज सर आमच्या मुलांनी आज आरती बसवून टाकली गजानन महाराजाची. मी म्हणलं त्या रिदम मध्ये म्हणतील आज पोरस. तशी काल बी येत होती आम्हाला, पण तुम्ही म्हणले म्हणू द्या. ते बी म्हणते आमच्या सोबत असं आनंद घेऊन आम्हाला बी काहीतरी सेवा होऊ द्या. कुठं आलो आपण? लग्न यार. 12 वर्षाच्या नंतर लग्न झाल्यावर 12 वर्ष ब्रह्मचर्य पालन झालं. पुन्हा एक मुलगी झाली. कुणाला? त्या दोघांना. तेव्हा होती. आणि मुलगी झाली का? कर्दम ऋषी म्हणले मी घेतो संन्यास. ते म्हणले असं नव्हतं ठरलं, मुलगा झाल्यावर घ्यायचं. 9 मुली झाल्या महाराज. किती? आता झालं तुम्ही लोक 9. भागवताची भाषा समाधीची भाषा ज्याला कळते त्यांनी नीट ऐका. 9 मुलीचा जन्म याचा अर्थ आहे नवविधा भक्ती त्यांच्या घरी जन्माला आली. आणि पुन्हा ज्ञानाचा अवतार जन्माला आला, त्याला कपिल भगवान म्हणतात. एकदा जय जयकार करा. बोलिए कपिल भगवान की. आणि त्या कपिलाचा अवतार झाल्याच्या नंतर स्वतःच्या आईला त्यांनी उपदेश केला. त्या गीतेला कपिल गीता असं म्हणतात. आणि कपिल गीतेचं वर्णन सांगितल्याच्या नंतर श्रीमद भागवतामध्ये संगम तीर्थावर स्वतःच्या आईला त्यांनी मुक्ती दिली. आणि त्याच्यानंतर 3रा स्कंद या ठिकाणी संपतो. 4थ्या स्कंदाला मी आरंभ करतोय. फक्त थोडस घे, 5 मिनिट. थोडे हात मोकळे करा, फक्त हाताने टाळी आणि मुखानं नाम. गजानना औलिया आले जगती ताराया. गजानना औलिया आले
गजानना ओलिया आले जगती तारा गजानना ओलिया आले जगती तारा ओम गण गण गणात भोले गणात भोले गण गण गणात भोले गण गण गणात भोले गण गणात गण गणात गण गणात ओम गण गणात गण गणात गण गणात बोले ओम गण गणात बोले गण गणात पहिला स्कंद शिष्याचा अधिकार आहे, दुसऱ्या स्कंदामध्ये ज्ञान लिहिला आहे, तिसऱ्या स्कंदात सर्ग लिहिला आहे आणि आता या चौथ्या स्कंदात विसर्ग लिहिला आहे. लक्ष देऊन ऐका. 4 पुरुषार्थाचं वर्णन आहे बाबा. वारकरी संप्रदायाचे बांधव आहेत. पुरुषार्थ किती? बोला गाड्या पट्ट. पुरुषार्थ 4. मुख्य दिशा बोला ना 4. वेदाची संख्या 4. उचलायला माणसं. हे महत्वाचं आहे. अजून थोडं पुढे बोलू. म्हातारपणी उशाला पैसे असावेत. लोक म्हणतात म्हातार याच पैशाचा उशाला किती पैसे? 4. चांगलं वागावं नाही तर लोक नाव ठेवतात. किती? आमची आई म्हणायची चांगलं वागावं, लोक 4 नाव ठेवतात. त्या 4 अवलादी मला अजून भेटल्या नाही. मला तुम्हाला भेटल्यावर मला पत्ता सांगा. अरे लोकाला भिव भिव कवर जगता. भक्तानं फक्त पापाला भ्यायचं, कोणाच्या बापाला भ्यायचं नाही. मला पाप अजिबात नहीं होता. पाप ता उम्र पीछा नहीं छोड़ते, एक पल के लिए भी तन्हा नहीं छोड़ते. सबके सब परेशान है जिंदगी से, लेकिन सबके सब जीना नहीं छोड़ते. सबके सब जीना नहीं छोड़ते. 4 पुरुषार्थ आहेत बघा. वारकरी संप्रदायात किती गोड प्राण बाबा म्हणू. धन्य तुको पाय समर्थ, हाय धन्य तुको पाय समर्थ. पुरुषार्थ धन्य तुको पाय समर्थ, धन्य तुको पाय समर्थ. सांगा पुरुषार्थ कोणचे कोणचे? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. सांगा ना. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. ऐका. पहिला धर्म आहे, शेवटचा मोक्ष. या दोघांच्या मध्ये अर्थ आणि काम आहे. धर्माला चिटकून अर्थ आहे. पैसा तितकाच मिळवावा जेवढा धर्माने मिळतो, आणि काम तितकाच भोगावा जो मोक्षाला कारणीभूत ठरतो. हे 4 पुरुषार्थ. काही जण कवर येऊ द्याच म्हणतात. पैसे कवर आबा देव, आबा देव कटते. आबा देव, आबा जाबा देव. धर्माचे प्रकरण 7 आहेत. देश शुद्धी, थोडा मॉनिटर, काल शुद्धी, देह शुद्धी, मंत्र शुद्धी, विचार शुद्धी, इंद्रिय शुद्धी, द्रव्य शुद्धी. अर्थ नावाच्या प्रकरणामध्ये 5 अध्याय आहेत. माता पित्यांचे आशीर्वाद, गुरुची कृपा, उद्यम, प्रारब्ध आणि प्रभू कृपा.
या 5 साधनानं ध्रुव बाळाला प्राप्ती झाली अशी कथा आहे. काम नावाच्या प्रकरणात 11 अध्याय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 1 मन. आणि मोक्ष नावाच्या प्रकरणामध्ये 8 अध्याय आहेत. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार एवढ्याला जो ताबूत ठेवतो त्याचं नाव मोक्षाचा अधिकारी त्याला होता येतं, अशा या पद्धती सांगितल्यात. या पद्धतीमध्ये 31 अध्यायाचा हा स्कंद आहे. याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय असेल या स्कंदामध्ये? भाव ज्याचा शुद्ध झाला देवदुरी नाही त्याला. आणि ज्याचा भाव शुद्ध नाही त्याने किती बी गण लावू दे, आशान पावायचा नाही रे. अरे बाजारचा भाजीपाला भावाची शुद्धी हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. एक कथा सांगतो ऐका. एक चंदनाचा व्यापारी होता आणि त्याचा एक दोस्त राजा होता. अत्यंत सलगी दोघांची, बरं का सर. तुम्ही सगळे विश्वस्त मंडळी जसे एकोप्यान राहतात तसे ते त्यांच्या दोघांच्या सगळ्या गोष्टी एकमेकाला माहिती होत्या. पण एके दिवशी राजा बसल्या बसल्या विचार करतो, त्या चंदनाच्या व्यापाऱ्याकडे इतकं चंदन आहे, समजा तो जर मेला तर दाखल करून घेता येईल. असा विचार इकडे याला आला की तिकडे त्याला काय विचार आला माहिती आहे? लय दिवस झालं चंदनाचा धंदाच होईना, राजा मेला, त्याला पेटवायला चंदन. पण दोघंचे दोघं इमानदार होते. दोघं घरातून निघाले, ते ह्याला भेटायला ह्याला रस्त्यातच भेटले. का रे, माझ्या मनात तुझ्याबद्दल वाईट आलं. तो म्हणला माझ्या मनात आलं. दोघं काय म्हणले माहिती आहे? तुझी चूक नाही, अगोदर माझ्या मनात वाईट आलं म्हणून तुझ्या मनात वाईट आलं. हे जीवनाचं सत्य आहे. तुम्ही कुणाबद्दल बी वाईट विचार केला ना तर तुमच्या मनात अगोदर आलेला असतो. लोक तुमच्याबद्दल कधीच वाईट विचार करत नाहीत, लक्षात घ्या. फक्त अडचण अशी आहे, आपण पापी विचार करतो, आपण वाईट विचार करतो, बरोबर आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी होतात. इथून पुढचा भाव, पुढची भूमिका ध्रुव बाळाच्या आख्यानाकडे आपल्याला जायचंय. पण त्याच्या अगोदर आकुती, देवाहुती, प्रसूती यांच्या कन्यापैकी देवाहुती नावाची जी मुलगी, जिचं लग्न कर्दमा सोबत झालं, तिला 9 कन्या झाल्या. 9 ब्रह्मर्षी सोबत त्यांचं लग्न करण्यात आलं. लक्षात घ्या. त्यांच्या वंशाचं वर्णन सांगत असताना मारीची आणि कला यांच्याकडे कश्यप, पौर्णिमा नावाची 2 मुलं झाली. त्याच्या पुढे आत्री पत्नी अनुसया यांच्याकडे 3 मुलं झाली, दत्तात्रय, दुर्वासा आणि चंद्रमा. दत्तात्रय म्हणजे कोण म्हणता एकदा? हरि जय गुरु दत्ता योग साधका. भवतारक त्या तुझ्या पादुका, तुझ्या पादुका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त गुरुचे भजन करा हो, दत्त गुरुचे स्मरण करा, दत्त गुरुचे भजन करा हो, दत्त गुरुचे स्मरण करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बघा, गोड ऐकताय तुम्ही, छान ऐकताय, प्रसन्न ऐकताय. सर्वांच्या चरणी एकदा प्रणिपात करतो, दंडवत करतो. उद्याची कथा 1 वाजता सुरू होईल. सरांनी सांगितल्यासारखं मी एकला येऊन बसतोय, मग मला इथून सांगतात अजून 5 मिनिट थांबा. मी तिथं आपलं रेडी का होत आहे, बरोबर आहे, जे तिथं होत्या एकदम अटेन्शन. मग ते
आणि या ज्या महिला आहेत ना, या मायमावल्या ज्या अशा उभा राहता ना, तुम्ही आता जाताना बी उभा राहता ना, तर आरती संपायच्या टायमाला तुम्ही आपलं जाऊन उभा राहायचं. हां, काल कसं झालं, मी इथून निघालो, मग तुम्ही चिडताना तुम्ही महाराज असं वाटले ना आम्हाला, तुम्ही आधी लाईन धरून उभे राहायचे तुमच्या. हां, सिस्टम. परत एकदा प्रणिपात करतो. हनुमान चालीसा माझ्यासोबत सगळेजण म्हणणार आहेत. उद्याची कथा 1ला सुरू होईल, बंद झाल्यावर संपेल. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारणौ रघुवर विमल जशो जोदायक फलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तेहु लोक उजागर. रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी. कंचन वरण विराज सुबेशा कानन कुंडल कुंचित केशा. आपके ध्वजा विराजे खांदे मूंज जनेऊ साजे. शंकर स्वयं केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. विधियावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर. प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया. सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा. भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र जी के काज समारे. लाए सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्ष उर लाए. रघुपति कीनी बहुत बढ़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई. सहस्त्र बदन तुम रोज सगावे हस कई श्रीपति कंठ लगावे. सनकादिक ब्रह्मादि मुनीषा नारद सारद सहित अहिंसा. जम कुबेर दिगपाल जहाँ ते कवि कोविद कई सकै कहाँ ते. तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा राम मिलाए राजपद दीन्हा. तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना. जुग सहस्त्र जो जन पर भानु लील्यो ताहि मधुर फल जानु. प्रभु मुद्रिका मिलि मुख माहि जलधि लांघि गए अचरज नाहि. दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे तेते. राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे. सब सुख लहे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना. आपन तेज समारो आपै तीनों लोक हांकते कापै. भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे. नासै रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा. संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे. सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साझा. और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे. चारों जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा. साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे. अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता. राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा. तुमरो भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे. अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई. और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई. संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा. जय 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 हनुमान गुसाई कृपा करो गुरुदेव के नाई. जो शत बार पाठ कर कोई छूट ही बंदे महासुख होई. जो यह पढ़े हनुमान चालीसा होए सिद्धि साकी गौरी सा. तुलसीदास सदा हरिचेरा जय नाथ हृदय माडी. पवन तनय संकट हरणम मंगल मूर्ति रूप. राम लखन सीता सहित हृदय बसो सुर भूप. सियावर रामचंद्र प्रिय हो पवन सुत हनुमान प्रिय हो. उमापति महादेव प्रिय हो. बोलो रे भाई सब संतन सद्गुरुनाथ सरकार की जय. समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. 2च मिनिटांमध्ये सूचना दिल्या जातील. आरती होईल. कारण मला कीर्तन खूप लांब आहे माझं. अच्छा. सद्गुरु गजानन महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं आज हरिभक्त परायण श्री समाधान महाराज शर्मा यांच्या वाणीतून आपण सर्वांनी द्वितीय दिनाची कथा श्रवण केली. ती आपण ग्रहण केली असावी असं मी समजतो. आणि या द्वितीय दिनाचा आनंद घेत